संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। शैक्षणिक घडामोडीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सध्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा जो टप्पा होता शेवटचा तो म्हणजे प्रेफरन्स लॉक करण्याचा। तर हा प्रेफरन्स लॉक करण्याचा त्या ठिकाणचा टप्पा संपलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे निवड यादीच्या संदर्भामध्ये। आता अनेक उमेदवार फोन करतात की सर निवड याद्या केव्हा लागणार आहेत किंवा आता पुढील प्रक्रिया काय असणार आहे। पुढील प्रक्रियासाठी जे आयुक्त कार्यालयाने न्यूज बुलेटिन सुरू केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला अपडेट्स तर मिळतच राहतील, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या शंका असतील किंवा शंका आहेत, अनेक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या शंका येतात, त्यामुळं या यूट्यूबच्या माध्यमातून त्या शंकेचं निरसन करण्याचं काम या ठिकाणी आपण करतो। तर आता पुढील प्रक्रिया जी आहे ती पुढील प्रक्रिया आहे निवड यादीची। आता निवड यादी केव्हा लागेल या संदर्भातली माहिती तुम्हाला आयुक्त कार्यालयातून कळेलच, परंतु तत्पूर्वी जी कागदपत्रे आपल्याला निवड यादी लागल्यानंतर लागणार आहेत तर त्या कागदपत्रासंदर्भातले जे डॉक्युमेंट्स असतील त्या डॉक्युमेंट संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे कुठले कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील। दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स जे मागच्या भरतीमध्ये जी लिस्ट होती ते लिस्ट याप्रमाणे आपण सांगितलेलं आहे, त्यामुळे या भरतीमध्ये एखाद्या वेळेस अतिरिक्त एखादा लागू शकतो किंवा कमी लागू शकतात। जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्हाला निवड यादी लागल्यानंतर ऑफिशियल ती माहिती कळेलच, परंतु आमच्यापर्यंत जी माहिती आहे किंवा मागच्या भरतीमध्ये जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागू शकतात तर याचा एक अंदाज येईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला त्या ठिकाणी सुरुवात करतात। आता सर्वात पहिले जे आहे ते SSCचे गुणपत्रक व प्रमाणपत्र, जे काही मार्क लिस्ट आहे ती मार्क लिस्ट आपली जी 10वीची मार्क लिस्ट आहे, मार्क मेमो, ते आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे पहिली। त्यानंतर दुसरा आहे HSC 12वीचं गुणपत्रक मार्क मेमो त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पदवीचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र। आता पदवीचं ज्या उमेदवाराने एखाद्या उमेदवार हा 12वी+ D.Ed असेल तर त्या उमेदवाराला पदवी त्याची झालेली नसेल तर त्याला आवश्यकता नाही आहे पदवीची, किंवा ज्याने नोंद केलेली आहे फक्त 12वी आणि D.Edवर तर अशा उमेदवारांना पदवीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार नाही, कारण तुमचं जे क्वालिफिकेशन तुम्ही मेन्शन केलेलं आहे पवित्र पोर्टलला ते डॉक्युमेंट्स लागतील, परंतु ॲडिशनल जर तुम्ही काही आता एज्युकेशन केलं असेल तर ते डॉक्युमेंट्सची त्या ठिकाणी आवश्यकता नसणार आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागेल। पोस्ट ग्रॅज्युएशन ज्याला लागेल, ज्याचं B.Ed झालेलं आहे त्या उमेदवारांसाठी हे गरजेचं आहे, पण ज्याचं D.Ed झालेलं आहे अशा उमेदवाराला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटची गरज असणार नाही, कारण त्यांची निवड प्रक्रिया एक तर 12वी+ D.Edवर होते किंवा पदवी प्लस D.Edवर होते, कारण पदवीचे विषय तुम्हाला केव्हा लागतात 6वी 7वी जर असेल तर त्यासाठी, परंतु पोस्ट ग्रॅज्युएशन हे D.Ed धारकांना लागणार नाही। त्यानंतर D.Edचं जे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आहे, गुणपत्र म्हणजे मार्क मेमो जे आहे ते लागेल। त्यानंतर B.Edचं गुणपत्रक व प्रमाणपत्र व दिनांक म्हणजे त्याच्यावरती नोंद असतो केलेला, तर हे जे आहे हे B.Ed धारकांना लागेल। B.Ed धारकाचं जे प्रमाणपत्र आहे ते B.Ed असेल त्यांना लागेल, D.Ed ज्याचं असेल त्यांना D.Ed लागेल। 6वं प्रमाणपत्र तुम्हाला 7वं लागणार आहे। रहिवासी प्रमाणपत्र, जे रहिवासी प्रमाणपत्र आहे तुमचं ते रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, रहिवास प्रमाणपत्र। त्यानंतर MSCITचं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचा दिनांक जो आहे पासिंगचा तो। MSCIT बद्दल सांगतोय की MSCIT अनेक उमेदवारांचं काय आहे की ते मागच्या डेटमध्ये, बऱ्याच जणांचे काही म्हणतात की आम्ही करंट डेटमध्ये होतो, मागच्या डेटमध्ये होतो, तर MSCIT एक असं आहे की तुम्ही नोकरीला लागल्यानंतर सुद्धा MSCIT करता येते, त्यामुळे MSCITमध्ये तुमची निवड प्रक्रिया कुठेही थांबणार नाही। MSCIT तुमचं आता जरी झालेलं नसेल तर त्याला बंधन असतात, मला वाटतं 2 वर्ष त्यांनी दिलेले आहेत की नोकरी लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला MSCIT प्रमाणपत्र त्या ठिकाणी द्यायचं आहे, त्यामुळे MSCIT ज्यांचं झालेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र लागेल, परंतु ज्यांचं MSCIT झालेलं नसेल तर त्यांना ती आवश्यकता असणार नाही MSCIT संदर्भात। त्यानंतर TET प्रमाणपत्र व दिनांक आणि त्या ठिकाणचे गुण, म्हणजे प्रत्येकाचं दिनांक तुम्हाला टाकायचे, तर TET प्रमाणपत्र जे असतं त्याच्यात दिनांक आणि तुम्हाला गुण किती आहेत त्याचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, जे कास्टमध्ये आहेत ते कास्टचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागेल। ज्यांचे
जे मला वाटतं ओपनला कास्ट सर्टिफिकेट नसतं, त्यामुळं फक्त जे बाकीचे इतर मागासवर्ग असतील, SC असेल, ST असेल, विजन, हे बाकीचे जे प्रवर्ग आहेत या सर्वांना कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिनल NCL तुम्हाला लागणार आहे. NCL असल्यास त्याचा क्रमांक, तो क्रमांक दिलेला असतो ना, तो NCLचा क्रमांक असेल तो. त्यानंतर नियुक्तीचा प्रवर्ग, कुठली कास्ट कॅटेगरी आहे, नियुक्तीचा प्रकार, कुठला प्रकारामध्ये तुमची नियुक्ती झालेली आहे, समांतर आरक्षण, त्यानंतर प्रवर्ग, त्यानंतर जात, वैधता प्रमाणपत्र व दिनांक. आता अनेक उमेदवारांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे. मोस्टली मुलांचे कास्ट व्हॅलिडिटी झालेले नसतात, अनेक उमेदवारांचे कास्ट व्हॅलिडिटी झालेले नाही आहेत. त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी ज्यावेळेस तुमची नियुक्ती होते त्यावेळेस ते पडताळणीसाठी जातात. आणि त्यानंतर अनेक उमेदवार असे आहेत की कास्ट व्हॅलिडिटी ही ज्यावेळेस नियुक्तीला तुम्ही निवड होते त्या निवड झाल्यानंतरच तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी मिळत असते. अनेक उमेदवारांकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आहे, त्यामुळं कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ते नोकरी लागल्यानंतर ते आपल्याला व्हेरिफिकेशन कास्ट व्हॅलिडिटी नंतर आपल्याला करता येईल. त्यानंतर दिव्यांग जर असल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र व दिनांक, दिव्यांगाचा प्रकार कुठला आहे तो. तर ऑनलाईनमध्ये पण मला वाटतं याच्यात 2 प्रकार त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं हे केलेलं आहे. तर मला वाटतं एक स्टेटचं आणि ऑनलाईन आहे की ऑफलाईनमध्ये 2 प्रमाणपत्र आहेत. तर ऑनलाईनचं जे प्रमाणपत्र आहे ते त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर अभियोग्यता चाचणीची निकालाची प्रत, टेटची जी तुम्हाला मार्क पडलेले, टेटचं मागे रिझल्ट जाहीर झाला होता, तर त्यामध्ये जे टेटचं मार्क मेमो आहे तुम्हाला मार्क, तर ते त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर महिला आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. त्यानंतर माजी सैनिक, आजी सैनिक सवलत प्रमाणपत्र, जर कोणी माजी सैनिक असेल तर माजी सैनिकचं किंवा आजी सैनिक, तर याचं सवलतचं जे प्रमाणपत्र आहे ते 15% जे आरक्षण दिलेलं आहे माजी सैनिकांना, तर त्या संदर्भातलं हे ज्यांच्याकडे माजी सैनिकचं आरक्षण घ्यायचं आहे फक्त याच लोकांसाठी हे गरजेचं आहे. काही याच्यामधले डॉक्युमेंट्स हे अनेक उमेदवारांसाठी लागू नाही आहेत, म्हणजे एक तर ते पात्र त्याच्यासाठी नाही आहेत किंवा त्यांना ते लागू नाही आहेत, तर त्याच्यामुळे याचे बरेच प्रमाणपत्र हे स्किप होतात किंवा डॉक्युमेंट्स हे स्किप होतात. त्यानंतर शासनाच्या अधिसूचनेनुसार दिनांक 28 मार्च 2005 अन्वये तिसरे आपत्ती नसल्याबाबतचा दाखला त्या ठिकाणी तोही आपल्याला लागणार आहे. तर हा जो दाखला आहे तो दाखला आहे तुम्हाला त्या ठिकाणी काढून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, मतदान कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा पॅन कार्ड यापैकी एक लागेल. मला वाटतं हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील. त्यानंतर पात्र, एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. तर मित्रांनो, हे 2000 पवित्र पोर्टल शिक्षण सेवक प्राप्त यादीनुसार कागदपत्र पडताळणी जे प्रपत्र होतं तर हे त्यावेळेस होतं. याच्यामध्ये काही वेळेला 1-2 म्हणजे गोष्टी वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. कमी तर होणार नाही, परंतु काही ॲडिशनल वाढवू शकतात. तर ज्या वेळेस यादी लागेल त्यानंतर बाकीच्या डॉक्युमेंटसाठी रीतसर पवित्र पोर्टलला सूचना येतील, तर त्यावेळेस आपण ते बघूया. परंतु आत्ता काही जणांकडे, उमेदवारांकडे प्रमाणपत्र नसतील तर हे प्रमाणपत्र आता काढायला तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला आयत्या वेळेला अडचण येणार नाही आणि त्या ठिकाणी तो वेळसुद्धा लागणार नाही. हे जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र तुम्ही काढा. याच्यामध्ये अनेकांना माहिती, म्हणजे प्रमाणपत्राबद्दलचे काही समज असतील किंवा काही डॉक्युमेंटबद्दल माहिती नसतील तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, जेणेकरून कमेंट्समध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देईल. यापुढची अनेक गोष्टी, अनेक माहिती किंवा अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भरती प्रक्रिया आता त्या ठिकाणी लवकरच होण्याचे संकेत आहेत. बघूया, लवकरच आचारसंहितेच्या पूर्वी त्या ठिकाणी यादी जाहीर व्हावा हीच अपेक्षा या ठिकाणी आपण करूया. काही अपडेट असतील तर लवकरच आपण भेटू. या ठिकाणी सर्वांचे आभार. जे काही संघटनेला तुम्ही आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिलात, अनेक उमेदवार अडचणी सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी हमेशा पाठीशी राहिलो, परंतु अनेक गोष्टी मध्यंतरी ज्या काही घडल्यात, याचिका असतील, हे असतील, त्यावर तुम्ही स्वतंत्र त्या ठिकाणी लाईव्ह येऊन बोलत, परंतु सध्या हे डॉक्युमेंटच्या संदर्भातला व्हिडिओ होता, तेवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. धन्यवाद.